ठाणे शहरात कायदा सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळकर यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात असं पत्र पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिलं आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीनं ठोस पावलं उचलावीत असंही त्यांनी या पत्रात नमूद केलंय. गेल्या काही दिवसांपासून ठाणे महानगरपालिका क्षेत्रात विविध प्रकारच्या गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहेत. विशेषतः शहरातील वर्दळीच्या भागांमध्ये आणि भरदिवसा घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. ठाणे हे राज्यातील वेगानं विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक शहर असून दररोज लाखो नागरिक, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक विविध कारणांसाठी शहरात वावरतात. अशा परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसंच गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनानं सतर्क राहावं असं महापौरांनी पत्रात नमूद केले. यासाठी शहरातील संवेदनशील आणि गर्दीच्या भागांमध्ये पोलीस गस्त वाढवणं, प्रमुख चौका, बाजारपेठ, रेल्वे स्थानके आणि सार्वजनिक ठिकाणी विशेष पोलीस पथके तयार करणं, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करणं, सीसीटीव्ही यंत्रणांचे प्रभावी निरीक्षण आणि नियंत्रण वाढवणं, सलोखा टिकवून ठेवण्यासाठी जनजागृती मोहीम यांसारख्या उपाययोजना राबवाव्यात. तसंच स्थानिक पोलीस ठाण्यांमार्फत परिसरनिहाय बैठका घेऊन नागरिक आणि पोलीस यांच्यातील समन्वय वाढवण्यावरही भर देण्यात यावा. नागरिकांच्या मनातील सुरक्षिततेची भावना दृढ करण्यासाठी पोलीस प्रशासनानं आवश्यक ती तातडीची कार्यवाही करावी असंही महापौर शर्मिला पिंपळकर यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद केले. राज्यात नव्या प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांचा मार्ग मोकळा. राज्यातील नागरिकांना परिवहन विभागाच्या सेवा अधिक जलद, सुलभ आणि त्यांच्याजवळ उपलब्ध करून देण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात वाढती वाहन संख्या, नागरिकांची वाढती गरज आणि प्रशासनावरील ताण लक्षात घेऊन नवीन प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालये स्थापन करण्यासाठी निकष निश्चित करण्यात आले आहेत. परिवहन विभागानं यासाठी नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीनं सादर केलेला अहवाल शासनाकडे पाठवला असून त्यामधील शिफारशींनी तत्वतः मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील दुर्गम आणि वाढत्या शहरी भागातील नागरिकांना वाहन नोंदणी, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन तपासणी, कर भरणा आणि इतर सेवांसाठी दूरच्या कार्यालयांवर अवलंबून राहावं लागणार नाही. नवीन कार्यालय स्थापन करण्यासाठी वाहन संख्या, लोकसंख्या, महसूल, भौगोलिक अंतर आणि उपलब्ध पायाभूत सुविधा यांसारखे स्पष्ट निकष निश्चित करण्यात आले आहेत. याशिवाय विद्यमान परिवहन कार्यालयापासून 50 किलोमीटरपेक्षा अधिक अंतर असलेल्या भागांना प्राधान्य देण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी पूर्ण कार्यालयाची आवश्यकता नसेल तेथे नागरिकांच्या सोयीसाठी स्वयंचलित वाहनं तपासणी केंद्र आणि स्वयंचलित वाहन चालक चाचणी केंद्र उभारण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील नागरिकांना दर्जेदार आणि वेळेत सेवा मिळणं हे शासनाचं प्रमुख उद्दिष्ट आहे. नवीन प्रादेशिक आणि उपप्रादेशिक कार्यालयांच्या स्थापनेमुळे प्रशासनिक सुविधा वाढण्याबरोबरच स्थानिक पातळीवरील रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होतील. राज्यभरातील वाढत्या गरजा लक्षात घेऊन परिवहन विभागाच्या विस्ताराचा हा निर्णय नागरिकांसाठी दिलासादायक ठरणार असून महाराष्ट्राच्या परिवहन व्यवस्थेला अधिक सक्षम आणि लोकाभिमुख बनवण्याच्या दिशेनं हे महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. बेकायदा बांधकामांच्या उपद्रवानं त्रस्त झालेली ठाणे महापालिका कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून या समस्येवर मात करण्याच्या विचारात आहे. त्यासाठी 1.41 कोटी रुपयांची प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. नागरिकांना या प्रणालीद्वारे तक्रार करणं सोयीकर होणार असून संबंधित अधिकाऱ्यांवर त्यांची जबाबदारी निश्चित होऊ शकते. ठाणे शहरात अनधिकृत बांधकामांचं पेव फुटलं असून मुंबई उच्च न्यायालयानंही वेळोवेळी महापालिका प्रशासनाला फटकारले. विशेष म्हणजे न्यायालयाच्या आदेशानंतरही शहरात अनधिकृत बांधकामं सुरू असल्याचं निदर्शनास आलं आहे. अखेर या बांधकामांवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून नजर ठेवण्याचा निर्णय ठाणे महापालिकेनं घेतलाय. याबाबतचा 1.39 कोटी रुपयांचा प्रस्ताव 18 जून रोजी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास अनधिकृत बांधकामांबाबत नागरिकांच्या तक्रारी, त्यावरील कारवाई आणि संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी यावर डिजिटल पद्धतीनं नियंत्रण ठेवणं शक्य होणार आहे. या प्रणालीद्वारे नागरिकांना मोबाईल ॲप, व्हॉट्सअप चॅटबॉट किंवा
ऑनलाईन माध्यमातून अनधिकृत बांधकामांची तक्रार नोंदवता येणार आहे. तक्रार दाखल होताच संबंधित ठिकाणाचं लोकेशन आणि तपशील क्षेत्रीय अधिकाऱ्याकडे आपोआपच पोहोचेल. त्यानंतर नोटीस बजावणं, कारवाईची नोंद करणं आणि अहवाल सादर करणं ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरूपात पार पडेल. विशेष म्हणजे एखादी तक्रार कोणत्या अधिकाऱ्याकडे प्रलंबित आहे, त्यावर किती दिवसांपासून कार्यवाही झाली नाही याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना रिअल टाईममध्ये उपलब्ध होईल. त्यामुळे जबाबदारी निश्चित करणं आणि कारवाईला गती देणं प्रशासनासाठी अधिक सोपं होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. वसईच्या ऐतिहासिक लढ्यात पोर्तुगीजांचा पराभव करून मराठा साम्राज्याचा भगवा फडकवणारे थोर पराक्रमी शूर चिमाजी अप्पा यांच्या शौर्याचा आणि स्मृतींचा यथोचित गौरव व्हावा यासाठी घोडबंदर रोड या महत्त्वपूर्ण मार्गाला त्यांचं नाव देण्यात यावं अशी आग्रही मागणी ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी केली आहे. तशी प्रस्तावाची सूचना त्यांनी महासभेत मांडली असून याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना लेखी पत्र देखील कृष्णा पाटील यांनी दिले आहेत. ठाणे, वसई, विरार या भागांना जोडणाऱ्या घोडबंदर या मुख्य रस्त्याला चिमाजी अप्पा यांचं नाव द्यावं अशी मागणी होत आहे. या संदर्भात कृष्णा पाटील यांनी महासभेत प्रस्तावाची सूचना मांडली आहे. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची आणि ठळक बाब म्हणजे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी महासभेत प्रस्तावाची सूचना मांडण्यासोबतच थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही याबाबतचं विशेष पत्र दिलं असून या मागणीचा उल्लेख त्यांनी पत्रात प्रामुख्यानं केला आहे. चिमाजी अप्पांच्या ज्वाज्वल्य इतिहासाची नवतरुण पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी या मार्गाचं नामकरण मराठा योद्धा शूर चिमाजी अप्पा मार्ग असंच करण्यात यावं अशी आग्रही विनंती पाटील यांनी या पत्राद्वारे उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. चिमाजी अप्पांनी वसईच्या लढ्यात दाखवलेलं शौर्य हे मराठ्यांच्या लष्करी इतिहासातील एक सोनेरी पान आहे. त्यांच्या या पराक्रमाची दखल घेऊन घोडबंदर मार्गाला त्यांचं नाव दिल्यास तो या थोर योद्ध्याला मानाचा मुजरा ठरेल असा विश्वास उपमहापौर कृष्णा पाटील यांनी व्यक्त केलाय. कृष्णा पाटील यांनी महासभेत मांडलेली प्रस्तावाची सूचना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रानंतर आता महापालिका आणि शासन स्तरावर काय सकारात्मक निर्णय घेतला जातो याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलंय. तुला काय सांगा?
प्रथम म्हणजे ठाण्याचा इतिहास हा ठाणेकर लोकांना माहिती व्हावा. येणारी पिढी किंवा तरुण पिढीला ठाण्याचा इतिहास संपूर्ण माहीत नाही. चिमाजी आप्पा हे मराठा योद्धा यांनी पोर्तुगीजांच्या विरोधात जो छळ होता त्याच्या विरोधात त्यांनी बंड पुकारले आणि ठाणा, वसई, विरार या विभागातील लोकांना त्यांनी न्याय दिला आणि हे सर्व किल्ले पोर्तुगीजापासून शाबूत ठेवले. तर त्यांचा इतिहास हा कुठेतरी येणाऱ्या ठाणेकर नवीन पिढीला व तरुणांना माहीत नाही आहे. तो होण्याकरता घोडबंदर रोडला चिमाजी आप्पा यांचं नामकरण व्हावं अशी मी प्रस्तावाची सूचना महापालिकेत घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाही निवेदन दिलेलं आहे की त्यांचं कुठंतरी घोडबंदर रोडला नामकरण पण व्हावं त्यांच्या नावाने, तसंच त्यांचं एक स्मारक व्हावं जेणेकरून त्याचा इतिहास तिथे लिहिला जाईल आणि तो ठेवा जतन केला जाईल येणाऱ्या पिढीसाठी. ठाणे शहरातील काही भागांचा पुरवठा येत्या गुरुवारी 24 तास राहणार बंद. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजोडा, मानपाडा आणि वागळेचल काही भागात प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. अल निनो आणि आयोडीच्या प्रभावामुळे यावर्षी पावसाळा लांबण्याची शक्यता आहे. याबाबत जलसंपदा विभागाबरोबर 9 जून रोजी झालेल्या आढावा बैठकीच्या निर्णयाप्रमाणे आगामी कालावधीत पाणी टंचाईची परिस्थिती उद्भवू नये याकरिता 20% पाणी कपात करण्याचं ठरवले. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचं जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा गुरुवारी दुपारी 12 वाजल्यापासून शुक्रवारी दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 24 तास बंद राहील. या शटडाऊनच्या कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा प्रभाग क्रमांक 26 आणि 31चा काही भाग वगळता आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये आणि वागळे प्रभाग समितीमधील रूपादेवीपाडा, किसननगर नंबर 2, नेहरू नगर तसंच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत, खालचा गाव येथील पाणी पुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहील. पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. ठाणे महानगरपालिकेमार्फत या पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावं असं आवाहन नागरिकांना करण्यात आलंय.